हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मी आहे रजिता. आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे ब्रेड कटलेट. तर ब्रेड कटलेटसाठी घेणार आहे 2 बटाटे घेतलेले आहेत, बॉईल बटाटे घेतलेले आहेत, गाजर, शिमला मिरची, कांदा, मिरची, कोथिंबीर, अजवाइन आहे, ओवा आहे आणि थोडंसं सफेद तीळ आहे आणि हे चीज घेतलेलं आहे, अमूल चीज. त्याचबरोबर हिरवी चटणी, बेसन आणि हे ब्रेडचे पीसेस घेतलेले आहेत. तर बनवायला सुरुवात करते ब्रेड कटलेट. तर पहिलं बेसनमध्ये मीठ आणि थोडीशी हळदी घालते. आता यामध्ये थोडीशी हळदी घालते, त्याचबरोबर मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं. आता त्यामध्ये ओवा आणि सफेद तीळ घालायचे. हे नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी बनवून द्यायचं, मुलांना आवडतं. आता ह्यामध्ये मी बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं गोल बनवून घेते, म्हणजे बॅटर बनवून घेते बेसनचं. आता हे असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे बेसनचं. तर हे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गरम तेल घालायचं आहे. मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तसं तेल घालून घ्यायचं आहे. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे, पटापट बनणारी. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या. आता हे झालेलं आहे बेसनचं आहे. आता हे बाकीचं सर्व एकत्र करायचं आहे. हे बटाटे असे कुस्करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक कुस्करून घ्यायचे आहेत. माझ्या मुलग्याला असंच नाश्ता आवडतं, तर त्याला असं मी बनवून देते टिफिनसाठी. सकाळच्या जेव्हा तो शाळेला जायला निघतो तेव्हा त्याला टिफिनमध्ये असं मी नाश्ता बनवून देते. मुलांना असं आवडतं. तसं हे सर्व एकत्र करून घेते. कांदा 1 घेतला होता आणि बेसन 2 वाटी बेसन घेतलेलं होता. गाजर वगैरे सर्व किसून घेतलेलं, गाजर आणि चीज किसून घेतलेलं आहे. आणि मी शिमला मिरची आणि कांदा बारीक कापून घेतलेला आहे. शिमला मिरची आणि हिरवी मिरची, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता यामध्ये थोडंसं सर्व चीज घालायचं आहे. तसं चीज घालून बनवून घ्यायचं आहे. आता हे एकत्र करून घेते. आता हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आणि त्यांना हिरवी चटणी लावून घ्यायची. हलकीच हिरवी चटणी लावायची, जास्त लावायची नाही, मुलांना जास्त तिखट आवडत नाही. आता सर्व ब्रेडला मी हिरवी चटणी लावून घेते. आता हे सर्व ब्रेडला मी चटणी लावून घेतलेली आहे. आता यामध्ये हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जास्त भरायचं नाही मसाला, थोडंसं भरायचं आहे. चीज घातल्याने मुलांना आवडतं, टेस्टी बनतं आणि हे हेल्दीसुद्धा नाश्ता आहे मुलांसाठी. त्यामध्ये सर्व अशी भाजी घालून बनवायची आहे. यामध्ये मक्याचे दाणे किंवा वाटाण्याचे दाणे घालू शकतो. मक्याचे दाणे आणि वाटाण्याचे दाणे त्यांना वापरून मग त्यांना थोडं जाडं मोठं वाटायचं आणि त्यामध्ये घालायचं. तर ब्रेडला मी असा मसाला भरून घेते. तर हे सर्व असं त्याचे 4 पीस करायचे. टिफिनसाठी द्यायचे म्हणून असे छोटे 4 पीस करून घ्यायचे आणि असं दाबायचं. आता यांना बेसनमध्ये घालायचं. असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे ब्रेड कटलेट्स. आता ह्याला फ्राय करायला घ्यायचं. असं मी पटापट करून घेते. खूप छान टेस्टी लागतं हे नाश्ता. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा. आता हे फ्राय होईपर्यंत मी बाकीचे बनवून घेते. हे ब्रेड आहे त्यांचे छोटे 4 पीस करून घेते.
तसे हे फ्राय करून घ्यायचे कटलेट. 2 पीससुद्धा करू शकतो ब्रेडचे. मी जे 4 पीस केले त्या बदली 2 पीस करू शकता, पण मुलांच्या टिफिनला द्यायचे तर 4 पीस करून द्यायचे. तर हे असे कटलेट फ्राय करून घ्यायचे. तर ह्याला काढून घेते झालेले फ्राय, आणि असे बाकीचे मी पीस करून घेतलेले आहे. तर ते पटापट फ्राय करून घेते. असं छानपैकी झालेलं आहे. एकदम टेस्टी ब्रेकफास्ट, ब्रेड कटलेट किंवा ब्रेड पकोडे. तसे मी पटापट बनवून घेते सर्व बाकीचे. आता हे सर्व असे बनवून घेतलेले आहेत ब्रेड कटलेट. एकदम साधी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तसे सर्व मी बनवून घेतलेले आहेत. आता हे झाली आहेत, पटापट काढून घेते. तर अशा पद्धतीने बनवले आहेत ब्रेड कटलेट. गॅस बंद करायचं. अशा पद्धतीने बनवले. आता हे सर्व काढून घेते एका प्लेटमध्ये. गरम गरम आहेत. आता आम्ही ब्रेड कटलेट आहे ना, चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज त्याबरोबर घ्यायचे खायला. तर मी तिन्ही वस्तू घेते, चटणी, टोमॅटो सॉस आणि मेयोनीज. तर अशा पद्धतीने बनवले आहेत सकाळचा नाश्ता. एकदम हेल्दी टेस्टी नाश्ता बनवला आहे ब्रेड कटलेट. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असे खाऊ घाला, आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.